नमस्कार, मी राकेश त्रिंबक साखरे आणि जितेंद्र चव्हाण. आम्ही साई भजन सांस्कृतिक मंडळ भांडूप ते शिर्डी या पदयात्रेचे पदयात्री आहोत. गेली 26 वर्ष ही पदयात्रा भांडूप ते शिर्डी या ठिकाणी येत असते. ही नुसती पदयात्रा नाही तर सद्भावना यात्रा आहे. म्हणजेच काय तर आमच्या पालखीच्या माध्यमातून आम्ही व्यसनमुक्ती सप्ताह हाही चालवतो. या 8 दिवसामध्ये जे काही व्यसनी वगैरे मुलं जे 30% ते मजा करायची काय ते न करता बाबांच्या नामस्मरणात शिर्डीकडे येऊन त्यांनी आपल्यामध्ये परिवर्तन करावं यासाठी आम्ही ही सद्भावना यात्रा चालू केली होती. 25 वर्षापूर्वी 1999ला चालू केलेली ही पदयात्रा आज 25 वर्ष पूर्ण होऊन 26व्या वर्षात आहे. या माध्यमातून अनेक लोकांमध्ये परिवर्तन करता आलं. ह्या पालखीच्या माध्यमातून आम्ही येताना अनेक उपक्रम वाटेमध्ये राबवतो. त्याच्यामध्ये आम्ही मेडिकल कॅम्प घेतो, अनाथ गरजू लोकांना वह्या, जी शाळा आहेत वाटेमध्ये त्यांना वह्या वाटप, तसेच वर्षभर या पालखीच्या माध्यमातून अनेक उपक्रम चालतात. कोविड काळातही या पालखीच्या माध्यमातून 3200 लोकांना 2 टायमाच्या अन्नाचा व्यवस्था या मंडळातर्फे करण्यात आली. तसेच आपल्या भांडूप येथे आमच्या मंडळाच्या माध्यमातून साधारण 250 मुलांचं वर्षभराचं शिक्षणाचा म्हणजे त्यांना दत्तक घेतलं. दत्तक योजना जी आहे त्या माध्यमातून केली जाते. म्हणजे नुसते पालखीपुरते मर्यादित न राहता या मंडळाच्या माध्यमातून पूर्ण वर्षभर कार्यक्रम आखले जातात. आणि एक साईबाबांच्या चरणी उपक्रम म्हणजे गरिबांची दीनदुबळ्यांची सेवा कशी करावी, रजल्या गाजलेल्यांना कसा आधार द्यावा या माध्यमातून आम्ही करत आलो आहोत. गेल्या 25 वर्षाच्या अनुभवामध्ये आम्हाला अनेक अनुभव आले, चांगले वाईट सगळे अनुभव आले. पण बाबांनी प्रत्येक वेळेला आम्हाला साथ दिली आणि आमच्या मंडळाचा उत्तरोत्तर प्रगती होत गेली. आज या ठिकाणी दिसतं हा मंडळाचा डामडोल दिवसा. एक साधी लाकडाची पालखी घेऊन निघालो आम्ही. आज चांदीची भव्य दिव्य पालखी, त्याचबरोबर हा डामडोल आहे, हा बाबांच्या आशीर्वादानेच झालेला आहे. इथे कोणीही मोठा नाही, सर्व लहान आहोत आम्ही. फक्त एकच आमचे महाराज आणि त्या महाराजाच्या सेवेमध्ये असलेले आम्ही सर्व सेवेकरी. त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष अशी कोणत्याही प्रकारचं कोणीही गर्व धरत नाही. तर इथे आम्ही सर्व सेवा मंडळाच्या कुठल्याही बॅनरवर कुठलाही अध्यक्ष उपाध्यक्ष या कुठल्याही पदाधिकाऱ्याचा फोटोही लावण्याची प्रथा नाही. गेली 25 वर्ष हे पाळलेलं आहे आणि त्याप्रमाणेच चालू आहे. साई भजन सांस्कृतिक मंडळ ह्या पालखीसोबत आमच्यासोबत इथे एक नाशिकची आमची पालखी असे ओम साई, या 2 पालखीच्या माध्यमातून या ठिकाणी 31 या ठिकाणी आम्ही साजरा करतो. 31 असं नवीन वर्षाचं स्वागत, त्याचबरोबर जुनं सर्व सोडून नवीन वर्षात पदार्पण करून आपण काहीतरी नवीन उद्दिष्ट करावे याची आम्ही इकडनं प्रेरणा घेऊन, तसेच ज्या 31ला लोक एन्जॉय म्हणून दारू वगैरे त्याच्यामध्ये मुलं असावी त्या तरुण पिढीला नवीन प्रवाहात ओढून चांगल्या प्रकारे त्यांच्यामध्ये परिवर्तन व्हावं, चांगलं काहीतरी घडावं. बाबांच्या नामस्मरणात आम्ही राहतो आणि कधी रात्रीच्या 12चा ठोका पडतो आणि नवीन वर्षात आम्ही पदार्पण करतो हे कोणालाही कळत नाही. त्यानंतर आम्ही बाबांची महाआरती करून दोन्ही मंडळाच्या माध्यमातून महाप्रसादाचं वाटप करतो. बाबांच्या नामस्मरणात गुंग होऊन सर्व जुन्या वर्षात नवीन वर्षात पदार्पण करतात, नवीन काहीतरी घडवण्यासाठी. अशा माध्यमातून ही साई भजन सांस्कृतिक मंडळ पालखी जी पदयात्रा आहे ही आमची गेली 25 वर्ष करते. आज 26व्या वर्षात आम्ही नवीन संकल्प घेऊन जाणार आहोत आणि नवीन संकल्पातून आमच्याकडून अधिकाधिक चांगले सामाजिक कार्य काय घडेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे बाबांची फक्त पालखी पायी चालणं हा आमचा उद्दिष्ट नाही, तर त्याबरोबर समाजसेवा करणंही हा उद्दिष्ट आहे. ओम साईराम. साई भजन सांस्कृतिक मंडळ भांडूप ते शिर्डी पदयात्रा दरवर्षी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर चालते आणि 31चा हा कार्यक्रम करून इकडनं पूर्ण मार्गस्थ होते. यंदा आमची पालखी जेव्हा निघाली होती 75 ते 100 आम्ही पदयात्री. आज 25 वर्षाकडे मागचा इतिहास पाहता आज आम्ही 1600 पदयात्री आहोत. त्याचबरोबर सेवेकरी आमचे 200 सेवेकरी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाण्याची व्यवस्थेपासून ते अगदी मंडप बांधण्यापासून ते जेवणाची व्यवस्था, असे सेवेकरी असे 200 1800 लोकांचा आमचा पूर्ण मार्गात आमचे सहकारी आहेत. 1600 चालणारे आणि त्याची सेवा करणारे 200 सहकारी आमचे सेवेकरी आहेत. सो नवीन वर्षामध्ये ह्या सर्वांकडनं चांगलं काहीतरी घडावं हा संकल्प करून आणि लोकांचं हित आणि भलं आमच्याकडनं कसं होईल, नुसतं चालून आमचा स्वार्थ न साधता आमच्याकडनं काय परमार्थ होईल हे संकल्प करून आम्ही इथे इकडून जाणार आहोत.